सुभाष बापू देशमुख साहेबांचा विकासाची पोचपावती आहे आणि महिला किती त्यांच्या पाठीमाग आहे आणि त्यांच्या विकासाला आणि त्यांच्या कामाला किती मानतात त्या पद्धतीने त्यांनी मतदान केलंय। आता आपण जर दक्षिणमध्ये पाहिलं असता गेल्या वेळेसपेक्षा मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे आणि आम्ही सतत बघत होतो की कोणाचं मतदान वाढलंय तर महिलाचं मतदान वाढलंय। ह्याच्यामध्ये काय लाडकी बहीण जे आहे ना ते गेम चेंजर झालेलं आहे आणि तसंच 10 वर्षापासून जे सुभाष बापू देशमुखांनी दक्षिण मतदारसंघात जे विकासाचे कामं केलेत, रस्ते राहू दे, पर्यटन स्थळ राहू दे, ड्रेनेज राहू दे, लाईट राहू दे, हे जुळे सोलापूरचा हातवाड भाग राहू दे, दक्षिण ग्रामीण भाग आणि हातवाड भाग फार तुमचं त्यांनी एक करून टाकलेलं आहे। ते आज जाऊन तुम्ही दक्षिणचे रस्ते वगैरे बघू शकता। त्यामुळे विकासाच्या कामाला मतदान दिलेलं आहे आणि आज वातावरण असं झालेलं आहे की गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपाचं सरकार राहिलेलं आहे आणि भाजपाला स्पष्टपणे कौल दिलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याची शक्यता किंवा झालं ते जमा येतं आणि आम्हाला वाटतं की बापू आमदार साहेब पण मंत्रीपद होतील। सगळं भारत हे सोलापूर दक्षिण आणि शहर सगळं काँग्रेस संपून गेल्याने संपुष्टात आलेलं आहे। फक्त भाजपमय वातावरण झालेलं आहे आणि आमचं एक शुभेच्छा आहे की सुभाष बापूंना यावेळेस त्यांनी मंत्रीपद स्वीकारावं आणि मंत्री व्हावं। हे एकतर्फी झालेलं आणि सगळं आमच्या विजापूर रोडला 10 ते 15,000 मतदान लीड भाजपला झालेलं आहे आणि काँग्रेस संपून गेलेलं आहे। तर काँग्रेस तिथं काय काम राहिलं नाही। काही लोक प्रायव्हेट विमान केलेले आहे, नेते लोक मोठे मोठे लोक विमान घेऊन काँग्रेसचे लोक पळून गेलेलं आहे आणि सगळं वातावरण सगळं भाजपमय झालेलं आहे। भारतीय जनता पार्टीचा दादा कारण हदवाड भागामध्ये अनेक नगरसेवकांनी विरोध केला होता बापूंना, परंतु तुम्ही बापूंच्या मागे राहिलं, तर यावर तुमचं काय मत आणि कसं वाटतं तुम्हाला? बापूला मी खूप जवळून बघितलंय खासदारकीपासून। मी दक्षिणच्या प्रत्येक गावात त्यांच्या ताफ्यामध्ये जात होतो, त्यांचे विकासाची कामं बघत होतो आणि माझी वीटभट्टी वाळूची गाडी असल्यामुळे ना जवळपास 20-25 वर्षापासून ते खेडेगावात आमचं जाणं येणं होतं, पण तसे विकासाची कामं नव्हते। 2014 पासून काय बापू तिथं आले ना सगळं हे तिथून सगळं विकासाची कामं प्रगती सगळं बदल होऊन गेलेलं आहे आणि काही लोकांना माहित नाही सुभाष बापू देशमुख हा पोक्त माणूस आहे, जातपात तो मानत नाही। तो खासदार होता, तो सुशील कुमार शिंदेच्या मुख्यमंत्री असताना तो बायकोला पाडलेला आहे, 2 टर्म आमदार आहे, 1 टर्म खासदार आहे आणि 1 मंत्री आहे आणि त्याला प्रचंड अनुभव आहे आणि तो गडकरीचा माणूस असल्यामुळं ना तिथं काय विषयच नाही। सगळे विकासाची कामं होणार। परवा गडकरी साहेब पण इथं आल्यावर सांगितले तर तुम्ही बापू साहेबांच्या पाठीमागे राहावा आणि मी बापू साहेबांच्या पाठीमागे मी स्वतः राहणार आहे। त्यामुळे सगळं विकासच विकास होणार आहे। गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार भाजपचं असल्यामुळं कोणतेही विकास कामं कोणतेही कामं थांबणार नाही आणि इथं काँग्रेसचा काय विषय बी राहिला नाही। काँग्रेस संपून गेलेला आहे, फक्त विकासच होणार। हे जनतेचं कौल आहे, ते काँग्रेसने मान्य करावं आणि आपलं घरात निवांत बसावं त्यांनी। दादा कारण शिंदे साहेबाचा इथं हक्काचा मतदारसंघ आहे, तर इथं भाजपनं मुसळडे आता 2012ला मी निवडणुकीला थांबलो होतो। सुशील कुमार शिंदे, परिणिती शिंदे आणि उज्ज्वलाताई शिंदेचं मतदान होतं आणि ह्याच मतदारसंघात होतं। मी त्यावेळेस थांबलो होतो, त्यावेळेस पण ते बोगस मतदान करूनच निवडून आले होते। आज पण ते कोर्टामध्ये केस चालू आहे। मेल्या लोकांचं मतदान घेऊन काँग्रेस आले होते आणि काँग्रेसच भ्रष्ट आहे हो। 10 वेळा ते मधुकर आठवलेचं राजकारण संपवले, आमच्या सोरेगावला गेलं की तर ते शिवगोंडा पाटलाचं राजकारण संपवले, तिकीट कापायचं, फसवणूक करायचे काँग्रेसचं धोरण आहे। काँग्रेसला लोक कंटाळले, कंटाळून त्यांना दुर्लक्ष करून ते काँग्रेसच संपवून टाकले। सगळं वातावरण आता भाजपमय झालंय। विजापूर रोड आता माझ्या नेतृत्वाने किंवा सगळ्याच्या सहकार्याने आता सर्व भाजपमय झालेलं आहे। आता तुमच्या गळ्यात नगरसेवकाची माळ पडणार, तुमच्या गळ्यात नगरसेवकाची माळ नाही, सगळ्यांची इच्छा असली। आता आमचं काय जनता हीच ताकद आहे, जनता पाहिजे मतदानाला। सगळं तुमचं सपोर्ट असेल तर ते पण होऊन जाईल की। आणि मी पण संघर्षातून आलेला माणूस आहे, माझी आर्थिक परिस्थिती स्ट्रॉंग आहे। गोरगरिबाचं समाजसेवा करावं हे धोरण आहे। आज 17 वर्ष झालं मी लोकांची समाजसेवा करतो, तिथपर्यंत जाऊन पोहोचलो। प्रत्येकाचं पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरी राहू दे, घरगुती अडचण राहू दे, लग्न राहू दे, मयत राहू दे, सगळ्या गोष्टीपर्यंत जाऊन पोहोचलो। हे जनतेचा आशीर्वाद आहे, त्यांनी मला नेतृत्व मान्य करून एवढं मतदान दिलंय आणि ते बापूचं काम आहे आणि त्याचं कर्तृत्व आहे, ते मान्य करावं लागतंय। जेवढे लोक विरोध गेले ते जाऊन बसले, जेवढा आम्ही निष्ठा पाळलाय त्यांच्या जवळ आहे। गेले ते कावळे राहिले, आता सध्याला मावळे राहिले। त्याचा विचार 100% व्हायला पाहिजे। या चॅनलच्या माध्यमाने नाव सांगा। माझं नाव हरिभाऊ। या चॅनलच्या माध्यमाने सांगू इच्छितो की
त्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की बापूला आम्ही वचन दिलं तर ते आम्ही वचन पूर्ण केलंय. आता बापूने आमच्या शीतल दादाचं वचन पूर्ण करून त्यांना ह्या वार्डातून निवडून आणून देऊन त्यांना तिकीट द्यावं एवढी तुमची विनंती आहे सगळ्या. मी बेगर हाऊसिंग सोसायटीमध्ये राहते आणि मी ह्या भारताची, ह्या देशाची आणि देवाभाऊ आणि सुभाष बापू देशमुखांची मी लाडकी बहीण आहे. मी लाडकी बहीण आहे म्हणून माझ्या सगळ्या बहिणींनी सगळ्यांनी मिळून बापूसाहेबांना विजय केलेला आहे आणि ह्याच्या पुढेही सुद्धा आम्ही त्यांना विजयीच करणार आहे. आम्ही सगळ्या बहिणी मिळून, सगळ्या बहिणीच्या हातात आता सत्ता आलेली आहे असं वाटतं मला इथं. आणि जसं आता आम्ही बापूसाहेबांना निवडून दिलेलं आहे, माझं बापूसाहेबांना पण हेच म्हणणं आहे की आमच्या ह्या भागातून आम्ही शीतलदादांनी जसं आमच्यासाठी काम करतात, आम्ही सगळे शीतलदादासाठी आहोत, तसं ह्यावेळेस आमच्या शीतलदादाचं तिकीट फिक्स आहे असं आम्ही समजतोय. आता सध्याला आम्ही समजतोय आणि दादांना आम्ही हे निवडून आलं म्हणून सुद्धा आम्ही आता ही घोषणा करते. दादा हे निवडून आलेले आहेत म्हणून शीतल दादा तुम आगे बढ़ो, शीतल दादा तुम आगे बढ़ो. शीतल दादा 100% नगरसेवक होतील. 100% नाही, 101% सांगते, 101% सांगते. आज सगळ्यासमोर मी सांगते, आज 11 वर्ष झालं हे माझं नवस गपचिप होतं. मी माझा भाऊ निवडून यावं म्हणून 11 वर्ष झालं मी पायातली चप्पल सोडलेले. ज्या दिवशी माझा भाऊ येईल मी त्याच दिवशी हे पायात चप्पल घालणार आहे म्हणून माझ्या हे देवाला